नवी मुंबईची एपीएमसी बाजारामध्ये लाल कलिंगडासोबतच पिवळ्या कलिंगडाची आवक वाढली आहे। कडक उन्हानं मागणी देखील वाढली आहे। आरोग्याला उपयुक्त, रुचकर आणि खाण्यास आईस्क्रीम सारखी चव असलेला कलिंगड मोठ्या प्रमाणावर एपीएमसी बाजारात दाखल झालाय। व्यापाऱ्यांना किलो मागे 25 ते 30 रुपयांचा दर मिळतोय। पुढच्या काही दिवसात आवक जरी वाढली तरी दर स्थिर राहतील असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। ते डिसेंबर पासून चालू होतं ते जून पर्यंत चालू होतं आणि तिची खायला पण गोडी एक ती जबरदस्त आहे। ते कलिंगड एकदम आईस्क्रीम सारखं लागतं खायला वगैरे। त्यावेळे मॉलवाले वगैरे कॅटरेजवाले हे जास्त पसंत करतात त्याला। किमतीमध्ये काय फरक आहे? किमतीमध्ये हा जो शुगर केन आहे ते जर 15 रुपये विकत असेल तर हे 25 रुपये किलो विकतो। कुठून माल येतो? हे माणगाव, नागपूर, इकडं नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर, नाशिक, संगमनेर या साईडने। पिवळा कलर वरून कोणता कलर असतो, आतून कोणता, कशा प्रकारचा? वरून हिरवा कलर, आतून पिवळा कलर। सीझन कधीपर्यंत असतं? त्याचं सीजन 6 महिन्याचं असतं, म्हणजे डिसेंबर ते जूनपर्यंत। मागणी कशी आहे? चांगली आहे मागणी। तुमचं नाव? पृथ्वीराज कदम। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायतीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बाबासाहेबांच्या 40 फूट उंच होर्डिंगचं लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आलं। भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 40 फूट उंच भव्य होर्डिंग्स उभारण्यात आले होते। या होर्डिंग्सचं लोकार्पण भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले यांच्या हस्ते करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी भीम अनुयायांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। तसंच आम्ही शेलारकर या स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आणि समाजातील सर्व घटकांनी त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प घेतला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिलच्या जयंतीनिमित्त सगळीकडे पूर्ण भिवंडी देशवासियांमध्ये पूर्ण कार्यक्रम सुरू आहे। तसंच शेलार गावात एक मोठं बॅनरचं आयोजन करण्यात आलं। आम्ही शेलारकर म्हणजे पूर्ण गावांनी मिळून एक चांगला कार्यक्रम या माध्यमातून ही सुरुवात केलेली आहे आणि असं सगळे एकत्र येऊन आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जोरात करतात। त्याचा एक आनंद आहे, कारण त्यांनी पण समाजासाठी बहुत सारंच काहीतरी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज आपला संविधानच्या माध्यमातून पूर्ण देश चालू आहे। म्हणून हा एक उत्कृष्ट जो कार्यक्रम आहे त्यांचे विचार घेण्यासाठी, युवा पिढींना त्यांचे विचार भेटतील त्यासाठी हे सगळे गावकरी एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात। मी सगळ्या यांच्या कार्यकर्त्यांना खूप यांचे धन्यवाद करतो, कारण त्या समाजात ज्यांनी समाजासाठी देशासाठी जे कार्य केलं आहे त्यांचं त्या कार्याच्या निर्माणमुळे आज आपला देश चालू आहे। म्हणून आपलं ते सगळ्या युवा पिढीला माहिती पडलं पाहिजे आपल्या लोकांचं बलिदान काय आहे। त्या बलिदानच्या माध्यमातून आपली युवा पिढी पुढे गेली पाहिजे आणि आपल्या समाजाला आणि आपल्या देशाला पुढे नेलं पाहिजे। धन्यवाद। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त शेलार गावामध्ये नदी नाक्यावरती आम्ही शेलारकरच्या वतीनं आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॅनरचा अनावरण सोहळा आहे। या अनावरण सोहळ्यासाठी भिवंडीचे हॅट्रिक आमदार सन्माननीय महेशजी चौगुले साहेब, तसेच शेलारगावचे माजी सरपंच घनश्यामजी भोयर आणि उद्योगपती उमेशजी सोनावणे आणि संपूर्ण विलास ग्रुप आणि संपूर्ण शेलारगाव आज या प्रोग्रामसाठी उपस्थित आहे। तर खरोखर हे आजचं जे अनावरण सोहळा आहे ते खूप चांगलं झालेलं आहे आणि या सोहळ्याचा अनावरण सोहळा करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा जो उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला जे संविधान दिलं आहे आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा जो समतेचा संदेश दिलेला आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, तर समतेचं जे तत्व आहे ते तत्व तंतोतंत लागू पडण्यासाठी हे शेलारगाव हे या गोष्टीसाठी उदाहरण आहे। म्हणून हे शेलारगावचं नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आम्ही शेलारगावच्या वतीने पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना
भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. मानकोली येथून अंजूर चौकाच्या दिशेने जात असलेला लोखंडी पाईप स्क्रॅपनं भरलेला म्हणजेच भंगारनं भरलेला कंटेनर वळणावर पलटलाय. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा ट्रक पलटी झाल्याची माहिती समोर आली. या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात लोखंडी पाईप स्क्रॅप म्हणजेच भंगार भरलेला होता. सुदैवानं या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हायड्रा मशीनच्या सहाय्यानं पलटलेला कंटेनर रस्त्यावरून हटवण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. कांजूरमार्ग येथील कचरा भूमीवरील दुर्गंधीवर उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचा चीन, दुबई आणि जपानचा अभ्यास दौरा युद्धामुळे रद्द झालाय. इराण आणि इस्रायल तसंच अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द होऊन समितीनं आपला अहवाल अभ्यास दौरा न करता तयार केलाय. लवकरच उच्च न्यायालयात तो सादर करण्यात येणार आहे. कांजूरमार्ग परिसरातील रहिवासी सतत येणाऱ्या दुर्गंधी, प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचा रोगांबाबत चिंतेत आहेत. वनशक्ती स्वयंसेवी संस्था आणि रहिवासी संघटना यांनी या समस्येविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयानं याचिकांवर सुनावणी करत पालिकेवर ताशेरे ओढलेत. मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आलेत. अहवाल सादर झाल्यानंतर या दुर्गंधीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर यांचं विधान उद्धृत केलंय की आंध्र प्रदेशमध्ये मध्यरात्री 11 ते 2 या वेळेत 5% मतदान नोंदवलं गेलं. प्रकाश आंबेडकर यांच्या मते अशा प्रकारामुळे गैरव्यवहारामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीत 76 लाख मतदानाच्या मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली आणि चेतन अहिरे यांच्याद्वारे दाखल केलेल्या उच्च न्यायालय रीट याचिकेवर न्यायालयानं दाखवलेले प्रसिद्धावरही टिप्पणी केली. आंबेडकर यांनी या घटनांचा हवाला देऊन निवडणूक प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलंय. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे बिनविरोध पोटनिवडणुकीच्या संभाव्यतेवर आघात झालाय. काँग्रेसला महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळालाय. पक्षश्रेष्ठींनी बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी हिरवा कंदील दाखवलाय. बारामती आतापर्यंत 6 अर्ज दाखल झालेत. राहुरीसाठी 4 अर्ज प्राप्त झालेत. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या श्रेष्ठींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात माहिती दिली. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीची पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय. ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी व जहाजावर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय खलाशी दीक्षित सोलंकीचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दीक्षितचे वडील अमृतलाल आणि बहीण मिताली सोलंकी यांनी केंद्र सरकारला पार्थिव भारतात आणण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. याचिकेत परराष्ट्र मंत्रालय, जलमार्ग वाहतूक मंत्रालय, सागरी वाहतूक महासंचालनालय आणि जहाजाचे व्यवस्थापन करणारी व्ही शिपिंग इंडिया लिमिटेड ही कंपनीही प्रतिवादी करण्यात आली. कुटुंबांनी या सर्व तपास यंत्रणा आणि न्यायवैद्यक अहवालांची माहिती देखील मागितली. यावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेनं शहरातील सार्वजनिक कचरा कुंड्या हटवून घराघरातून कचरा गोळा करण्याचा मोठा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील 4 वर्षात टप्प्याटप्प्यानं हा बदल राबवून झोपडपट्ट्या, चाळी, बाजारपेठा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी ओसंडून वाहणाऱ्या कचऱ्याचा सामना करण्याचं लक्ष्य ठेवलंय. यामुळे परिसरातील भटकी जनावरांचा वावर कमी होईल, दुर्गंधीवर नियंत्रण मिळेल आणि रहिवाशांच्या आरोग्याचं संरक्षण होईल असा महत्त्वाचा उद्देश घनकचरा व्यवस्थापन विभागानं सांगितलाय. हा निर्णय शहरातील स्वच्छतेसाठी मोठा टप्पा ठरणार आहे.